अंकिता तिच्या घरातल्या लोकांची खूप जास्त वाट बघत होती. तिला वाटलं होतं तिचा होणारा जो काय नवरा आहे तो तिकडे येईल, पण तसं काही घडलं नाही. सर्वात प्रथम तिकडे तिच्या 2 बहिणी आल्या आणि त्या बहिणी आल्यानंतर ज्या प्रकारे तिची रिॲक्शन होती, की यार असं कसं, मम्मी का नाही आली, हे का नाही, ते का नाही, नवरा काय बोलला, माझा नवरा येणार आहे का, असं तसं, तो काय त्यांनी काय मेसेज वगैरे पाठवलाय का, अशा प्रकारची रिॲक्शन तिकडे जी आपली अंकिता आहे ती देण्याचा प्रयत्न करत होती. आणि तिकडेच बिग बॉस यासोबत गेम करायचा प्रयत्न करतात. अरे किती हे प्रश्न अंकिता, किती तुम्हाला प्रश्न पडलेत, किती वेळा विचारताय, असं तसं, ते ट्रॅफिकमध्ये अडकलेत, अशा प्रकारचे देखील गोष्टी करायचा प्रयत्न तिकडे बिग बॉसने केला. पण ज्या अर्थाने शेवटी जेव्हा तिचे वडील येतात, ते वडील आल्यानंतर तिची जी रिॲक्शन होती ना, ती रिॲक्शन पर्सनली तिला म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला देखील भावूक करणारी होती. कारण की खूप लोकांची इच्छा असते की जे गावाकडे राहतात बरं का, मुंबईच्या आसपास राहणारे नाही, जे लांब कोकण म्हणजे ती जिकडे राहते ते देखील मुंबईपासून नाही म्हणलं तरी 200-400-500 किलोमीटर लांबच असणार आहे. जे लांब लांब राहतात मुंबईपासून त्यातले खूप क्वचित लोक हे मुंबईला येतात. आणि ती इच्छा होती तिची की तिच्या वडिलांनी मुंबई फिरण्यासाठी, तिला भेटण्यासाठी, काही का होण्यासाठी मुंबईला यावं. पण तसं कधी घडलंच नव्हतं. मी आजारी पडायची ऍक्टिंग केली, सगळं केलं, मी हॉस्पिटलमध्ये आहे, ऍडमिट आहे, असं देखील करून त्यांना बोलवायचा प्रयत्न केला, पण ते आले नाही. पण बिग बॉस तुम्ही त्यांना घरामध्ये बोलवलं, तुम्ही त्यांना मुंबईमध्ये बोलवलं, हे मी बघून खूप जास्त खुश झालेली आहे. अशा प्रकारची रिॲक्शन तिकडे आपल्याला अंकिताकडनं बघायला मिळाली. तर ती तर नवऱ्याची खूप जास्त वाट बघत होती, पण नवरा तर काय आला नाही. कारण की नवरा कोण आहे तिचा होणारा ते संपूर्ण महाराष्ट्राला बघायचं आहे. ऐकून आता ते ज्या अफवा असतात किंवा जे काही नावं असतात ना, नावं कितीही बाहेर येतात. आता पर्सनली जे तिचं होणारी जो कोण नवरा असणार आहे त्याच्यावर देखील आपण लवकर व्हिडिओ घेऊन येऊ. कारण की खूप लोकांचा प्रश्न आहे की हिचं लग्न नेमकं कोणासोबत होणार आहे, आणि त्यावर आपली व्हिडिओ लवकरच येणार आहे. मित्रांनो, तुमचं काय मत आहे आज अंकिता आणि अंकिताच्या ज्या 2 बहिणी आणि त्यांची जे वडील आले होते त्याच्याबद्दल नक्की कमेंट करून सांगा. कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.